विधानसभा निवडणुकीच्या प्रचार शुभारंभाच्या निमित्तानं व्यासपीठावर उपस्थित असणारे या जिल्ह्याचे खासदार आदरणीय धनंजय उर्फ मुन्ना माडिक साहेब, कार्यक्रमाच्या ठिकाणी उपस्थित असणारे आम्हा सर्वांचेच प्रमुख मार्गदर्शक नेते आदरणीय के.जी. नांदेकर साहेब, आदरणीय अशोकअण्णा चराटी साहेब, सन्माननीय बाळासाहेब नवणे साहेब, सन्माननीय अरुणरावजी जाधव साहेब, गोकुळचे संचालक नंदकुमार ढेंगे साहेब, भारतीय जनता पक्षाचे जिल्हा अध्यक्ष सन्माननीय नाथाजीराव पाटील साहेब, मदनरावजी देसाई, कल्याणरावजी निकम साहेब, सन्माननीय नंदकिशोर सूर्यवंशी पनोरेकर काका, सुरेशरावजी देसाई, सन्माननीय नाना मसवेकर, सन्माननीय तानाजीराव चौगले, शेखर पाटील साहेब, सन्माननीय विजयरावजी महाडेक, सन्माननीय बाळासाहेब कांबळे, सन्माननीय विश्वनाथजी पाटील, सन्माननीय अशोकरावजी फराकटे, राजेंद्र मोरे, देवराजजी बारदेसकर, अशोकरावजी फराकटे, सुभाष पाटील, मुन्ना पाटील साहेब, बाळासाहेब भोपळे, सन्माननीय दौलतरावजी जाधव सर, सन्माननीय नाव घ्यावीत तेवढी कमी आहेत रवीश पाटील कौलवकर साहेब, सन्माननीय ॲडव्होकेट प्रशांत भाऊके साहेब, जी.डी. पाटील सर, आजच्या कार्यक्रमामध्ये ज्यांच्या उपस्थितीनं अनेकांच्या भुवया उंचवल्या आणि आमच्या प्रचाराच्या एकूण कामकाजामध्ये सुद्धा आम्हा सर्वांच्या एकूण कामकाजामध्ये उंची आम्हा सर्वांची नैतिक अधिष्ठानानं तुमच्या वाढली ते सन्माननीय जालंधर पाटील सर, या कार्यक्रमाच्या निमित्तानं व्यासपीठावर उपस्थित असणारे युवा नेते सन्माननीय अभिषेक डोंगळे साहेब, व्यासपीठावर उपस्थित असणारे सन्माननीय कवडे सर, राजू चौगले साहेब, अशोकरावजी वारके, तुरुंब्याचे सरपंच अलकेशजी कांदळकर, आमचे जनार्दन पाटील साहेब, जिल्हा अध्यक्ष शेतकरी संघटना, आमच्या टिकपुर्लीचे सरपंच सन्माननीय भिकाजीराव हळदकर, सन्माननीय दादासाहेब पाटील, अण्णाप्पा चौगले, सन्माननीय डॉक्टर जाधव साहेब, विजयरावजी पाटील, आमचे आजऱ्याचे युवा नेते बाबा नांदेकरजी, सन्माननीय रंगरावजी मगदूम तात्या, सुभाषरावजी चौगले बापू, या कार्यक्रमाच्या निमित्तानं व्यासपीठावर उपस्थित असणारे शिवसेना, भाजप, शेतकरी संघटना, आदरणीय अरुणरावजी डोंगळे साहेबांना मानणारा तमाम सगळे सर्वच्या सर्व मान्यवर, या कार्यक्रमाच्या निमित्तानं या ठिकाणी उपस्थित असणारे या मतदारसंघातील सर्व प्रमुख कार्यकर्ते नेते मित्रांनो, उशीर खूप झालाय. प्रचाराचा शुभारंभ आदरणीय मुन्ना साहेबांच्या भाषणानंतर आपण प्रत्यक्ष करणार आहोत आणि प्रत्यक्ष आजपासून 20 तारखेपर्यंत या सगळ्या मतदारसंघातल्या प्रत्येक माणसापर्यंत आपल्या सगळ्यांची भूमिका घेऊन आपण सगळेजण जीवाचं रान करूया आणि ही निवडणूक यशस्वी करूया, यासाठी गणपतीकडे प्रार्थना करून गणपतीच्या साक्षीनं नारळ फोडून आपण सगळेजण या कामाची सुरुवात करणार आहोत. मी आपणा सर्वांना एवढीच विनंती करेन की सातत्यानं कामात असल्यामुळे नवीन काम सांगायची आपल्याला गरज नाही, काहीतरी आरोप प्रत्यारोप करायची गरज नाही, चुकीची दिशाभूल करायची गरज नाही, फक्त आणि फक्त लोकांकडे जाऊया, नमस्कार करूया, आपली भूमिका सांगूया, 2 टर्मला हे केलं, 3ऱ्या टर्मला ते करणार, एवढं मात्र सांगूया. मोदींची गॅरंटी जशी चालती तशी या मतदारसंघात प्रकाश आंबेडकरांची सुद्धा गॅरंटी चालती म्हणायला काही हरकत नाही. कारण मुन्ना साहेब, मला सांगायला खूप अभिमान वाटतोय की या मतदारसंघातल्या प्रत्येक माणसाला आंबेडकरनं सांगितलं तर ते निश्चितपणानं होईल एवढं वाटतंय आणि म्हणूनच मी इथं निवडणुकीला उभा राहिलो. खरं तर काल सुद्धा प्रचाराचा शुभारंभ झाला. या प्रचाराच्या शुभारंभाच्या निमित्तानं आदरणीय के.पी. पाटील साहेबांनी खरं म्हणजे मी काय करतो हे सांगायला पाहिजे होतं. मी म्हणजे त्यांनी काय करतात, मी काय करणार आहे मतदारसंघासाठी हे सुद्धा सांगायला पाहिजे होतं. 10 वर्षापूर्वी मी काय केलं हे सांगितलं पाहिजे होतं. 10 वर्षात या आमदारनं काय नाही केलं हे सांगायला पाहिजे होतं. पुढच्या 5 वर्षात मी आणखीन काय करायला पाहिजे होतं ते सांगायला पाहिजे होतं. त्यातलं एक शब्द सुद्धा बिचारा बोलत नाही, एक शब्द सुद्धा बोलत नाही. आज माझी आपल्या सर्वांच्या साक्षीने त्यांना प्रचाराच्या सुरुवातीच्या निमित्ताने मी त्यांना विनंती करतो, 10 वर्षात तुम्ही काय केलं ते सांगा आणि मगच मत मागायला या. 10 वर्षात काय केले तेवढं सांगा आणि मतच मागायला या. 10 वर्षात काहीच केलं नाही आणि माझ्या 10 वर्षात काय केलं त्याचं सुद्धा तुम्ही मूल्यमापन केलं पाहिजे आणि मगच लोकांना विचारायचं, होय कोण काम करतोय त्याला मत देऊया, बिनकामाच्याला मतदान करायची गरज नाही, जो कामाचा आहे त्याला मतदान करावं, अशा पद्धतीची भूमिका घेऊन आपण लोकांसमोर जाऊया. अतिशय चांगल्या पद्धतीने या मतदारसंघाची विकास चालू असताना काल सुद्धा माझी बिद्री अशी होती, माझी बिद्री तशी होती. अहो, निवडणूक बिद्रीची नाही आहे हो. बिद्रीची निवडणूक असेल तेवढं आपण बिद्रीचं बोलूया, पण या 3.5 लाख लोकांच्यासाठी आपण सगळेजण काय करतो याच्यासाठी आपण निश्चितपणाने ठोस भूमिका घेऊया. मी मनापासून आपण सर्वांना सांगतो, या मतदारसंघात 2009, 2014, 2019 3 निवडणुका मी लढलो.
कधी नाही एवढा प्रचंड अशा पद्धतीचा लोकांचा उत्साह दिसतोय. सर्वसामान्य माणूस आपल्या बरोबर आहे, नेते तिकडे असतील, पण जनता मात्र आपल्या सगळ्यांच्या समवेत आहे. अत्यंत चांगल्या पद्धतीनं या मतदारसंघातल्या विकासासाठी लोक आसुसलेली होती, त्या सगळ्यांसाठी अत्यंत चांगल्या पद्धतीनं आपण काम केल्यामुळं या सगळ्या कामाचं मूल्यमापन या निवडणुकीत होणार आहे. पण या सगळ्या गोष्टी बाजूला ठेवायच्या, चुकीचं आणि दिशाभूल करण्याचं काम करायचं. अदानीचं पाणी, कुठलं ते पाडगावचं अदानीचं पाणी ह्या आमदारने विकलं. अरे पाण्याचा थेंब आणि थेंब वाचवण्याचं काम या आमदारने केलं. अदानी नव्हे, अदानीचा बाप आला तरी या माझ्या मतदारसंघातला स्वाभिमान जागू ठेवल्याशिवाय मी राहणार नाही. अशा चिंदी चोरपणा करायची गरज नाही. मतदारसंघातले सगळे प्रकल्प इथं कलश पूजले साहेब आपण येण्यापूर्वी. सरपणाला, नागनवाडी, निष्णाप, मेघोली, झापाची वाडी, आमच्या पलीकडच्या बाजूला असणार वासनोल, हे सगळे पाणी पूजन केलेलं पाणी इथं आणलंय. धामणीचं पाणी पूजन सुद्धा करण्यासाठी आम्ही आसुसलेले आहोत. या मतदारसंघातल्या वसुदेव भुजाईच्या निमित्तानं 4000 हेक्टरचं क्षेत्र आम्ही आणणार आहोत. अरुणरावजी जाधव साहेबांचे वडील, आज आम्हा सर्वांचे मार्गदर्शक आदरणीय अरुण जाधव गुरुजी जे चक्रशिरवाडीच्या कोपऱ्यावरती पाणी आणलं, तर त्या परिसरातला हिरवागार सगळ्याच्या सगळा डोंगर व्हायला पाहिजे. त्यासाठी आम्हाला सारखे सांगतायत ते आम्हाला करायचं आहे. पाठीमागच्या बाजूला बसणारे आमचे सन्माननीय रंगरावजी मगदूम, नरतवड्याच्या त्या माळावरती सुद्धा आम्हाला पाणी आणायचं आहे. हे सगळं पाणी प्रत्येक ह्या सगळ्या मतदारसंघातलं सगळेच्या सगळं काम आहे. त्या सगळ्या कामातलं महत्वपूर्ण काम डोंगर मात्याला हिरवा शालू नेसण्याचं काम आम्ही सगळे मंडळी करण्यासाठी उद्याच्या निवडणुकीमध्ये आपण सगळेजण निघालोय. आणि हे सगळे काम करत असताना अदानीचं पाणी, अरे कुठला अदानी, कोण अदानी, या मतदारसंघातल्या प्रत्येक माणसासाठी काम करणं, यासाठी आपण सगळेजण निघालोय. त्यामुळे चुकीच्या गोष्टी, बुद्धिभेदाच्या गोष्टी, अत्यंत आक्षेपार्ह अशा पद्धतीचं काम, या सगळ्याच्या पलीकडे आदरणीय KP पाटील साहेबांना काम नाही. खरं म्हणजे गद्दार 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 किती वेळा बोलतायत साहेब. आयुष्यात जन्माला आल्यानंतरचे ह्या सगळ्या मतदारसंघातला महागद्दार कोण असेल तर फक्त आणि फक्त KP पाटील साहेब. हे बोलायला नको पाहिजे होतं, पण बोललो नाही तर लोकांना कळणारच नाही. तुम्हाला सांगतो, 1984ची निवडणूक हरिभाऊ कडव साहेबांच्या सौभाग्य होती. आमच्या काकी उभारल्या होत्या तारामती कडव, यांची गद्दारी पहिल्यांदा झाली. स्वर्गीय इंदुरावजी पाटील साहेबांनी कारखान्यात आणलं, त्यांच्याबरोबरची गद्दारी दुसऱ्यांदा झाली. दिनकररावजी जाधव साहेब 89च्या निवडणुकीला उभा राहिलेले, तिसरी गद्दारी त्यांच्याबरोबर केली. रवीश पाटील साहेबांचे वडील उदयसिंह पाटील काँग्रेसमधून उभा राहिले, चौथी गद्दारी त्यांच्याबरोबर झाली. 2004च्या निवडणुकीमध्ये नांदेकर साहेब नको म्हणत होते, तरी सुद्धा दिनकरराव जाधव साहेबांना सोबत घेतलं. बिद्री तुम्हाला कारखाना मला म्हटले आणि परत दिनकरराव जाधवांना सुद्धा फसवलं. आणि त्यावेळेला सुद्धा दिनकरराव जाधव साहेबांना फसून परत कारखान्यात गेले. आयुष्यभर गद्दार असणारा माणूस, एका बाजूला कार्यकर्त्यांच्या बद्दलची गद्दारी, 10 वर्षात या मतदारसंघाला भकास केलं आणि फक्त घराचा विकास केला. आमच्या मतदारसंघाबरोबर यांनी गद्दारी केली. तो माणूस जर म्हणत असेल की आम्ही गद्दार, मी तुम्हाला सांगतो नामदेवरावजी भोईटे सरांच्या बरोबरची गद्दारी, कुठल्या गद्दारीचा उत्तर द्यावं आयुष्यभरामध्ये. फक्त आणि फक्त ह्या माणसानं स्वतःच्या स्वार्थापलीकडे दुसरं काही केलं नाही. मला सांगितलं किंवा माझ्यावरती ते आक्षेप करतात की मी पक्ष बदलला. अहो, रात्री झोपायला एका पक्षात आणि सकाळी चूळ भरायला दुसऱ्या पक्षात. तुमचा पक्ष तुम्हालाच माहीत नाही. तुम्ही एकदा म्हणताय मी अजितदादांसोबत, दुसऱ्या वेळा म्हणताय तुम्ही शरद पवारांसारखा नेता नाही, तिसऱ्या वेळा म्हणताय तुम्ही आता उद्धव साहेबांच्या सारखं माहीत नाही. कालचं भाषण सुद्धा बघितलं, मला ते बघितलं, तो फोटो, त्यांचं ते टोपी, शिवसेनेला असं शोभत नाही हो. शिवसेना ही अशीच पाहिजे 72 लोकांची. ते सगळं बघितल्यानंतर बहुरूपयासारखं नाटकी आणि ढोंगी वागणं तुमचं बघितल्यानंतर या मतदारसंघातला प्रत्येक माणूस निश्चितपणानं या सगळ्या गोष्टींचं योग्य मूल्यमापन करेल आणि अत्यंत चांगल्या पद्धतीने आमच्या सगळ्यांच्या पदरामध्ये या सगळ्याचं माप टाकेल एवढी निश्चितपणानं खात्री देतो. मी आपणा सर्वांना एवढीच विनंती करतो की आम्हाला सगळ्या सुद्धा निवडून देताना मतदारसंघातल्या माणसांसाठी भविष्यात आपण काय करणार आहोत हे मात्र सांगूया. आपण कशासाठी निवडणूक लढवायची. आज वयाच्या 50 पर्यंत आम्ही आलो, पण मी तुम्हाला सांगतो या 10 वर्षांमध्ये जे 50 वर्षात झालं नव्हतं ते पत्रकार आम्ही केलं. प्रत्येक
प्रत्येक मतदारसंघातल्या वाड्या वस्त्यांमधले रस्ते केले, इरिगेशनचे सगळे प्रोग्राम पूर्ण केले, लाईटचे सगळे विषय पूर्ण केले. अत्यंत चांगल्या पद्धतीने आपण या मतदारसंघाला खूप प्रगतीपथावर घेऊन झालेलो. पण एवढ्यावर प्रश्न सुटणार नाही. वनपर्यटन असेल, जलपर्यटन असेल, दुर्ग पर्यटन असेल, पर्यटनाच्या अनेक संधी आहेत. त्या सगळ्या संधींच्या माध्यमातून या मतदारसंघाला एक नवीन इकॉनॉमी देण्यासाठी आपण पुढे गेलो पाहिजे. MIDCच्या माध्यमातून तिन्ही तालुक्यांमध्ये MIDC केल्या पाहिजेत. अत्यंत चांगल्या पद्धतीने उद्योग उभा केले पाहिजेत, रोजगार निर्मिती केली पाहिजे. त्या सगळ्यासाठी आम्हा सगळ्यांची धावपळ चालली. कालच्या भाषणातला आणखीन एक मुद्दा की ज्याचा उल्लेख केला पाहिजे. खरं तर मी फारसं बोलत नव्हतो, त्यामुळे त्यांना इतकं बोलायचं वाटायचं. कौलवच्या MIDCला त्यांनी सांगितलं की रोजगार निर्माण झाला पाहिजे. कौलवच्या MIDCला विरोध कोणी केला? हेच KP पाटील. आपले जावाई धैर्यशील पाटलांना पहिल्यांदा, ते मला आठवत नाही आजपर्यंत धैर्यशील पाटील कधी कुठल्या लढाईमध्ये होते, पण ज्या दिवशी MIDC मंजूर केली, त्याचं टेंडर निघालं, काम सुरू होणार म्हटल्यानंतर पहिल्यांदा जागे झाले. कशासाठी अण्णा जागे झाले? हे काम झालं तर एका बाजूला जावयाचं आणि दुसऱ्या बाजूला मामाचं नाक कापलं जाईल. 10 वर्षात तुम्ही काय केलं म्हणून. आणि म्हणून त्या लोकांनी ज्या पद्धतीने MIDCला विरोध केला, MIDCला तुम्ही विरोध करण्याबद्दलची हरकत नव्हती. मी जरूर म्हणेन की धैर्यशील पाटलांनी सुद्धा विरोध केला तर आपल्या लोकांसाठी गावातला केला असेल विरोध. पण यांनी काय केलं? हे या मतदारसंघाचे प्रतिनिधी हे तिथं गेले. आदरणीय त्यांचे चिरंजीव रणजित पाटील गेले. कोर्टात जावा, तुम्हाला मी पैसे देतो, लागेल तिथं जावा, तुम्हाला मी पैसे देतो. बाबा तुझं काय जातंय? MIDC त्या तालुक्यासाठी मंजूर केली होती, आम्ही तुझं काय जाते बाबा? तुमचा सगळ्यांना प्रश्न होता की आता प्रकल्प बंद पडला पाहिजे. आणि मग त्याच्या पुढे गेले आदरणीय KP पाटील साहेब. त्यांनी उदय सामंत साहेबांना फोन केला आणि त्या फोन नंतर ते सांगतात आम्हाला कशाला पाहिजे MIDC? भोगावती कारखाना असताना आम्हाला MIDCची काय गरज आहे? आणि ते आता म्हणतायत की आम्ही उद्योग MIDC उभा करणार. या मतदारसंघातल्या प्रत्येक माणसाचा विश्वासघात दररोज करणारे तुम्ही, आम्हा सगळ्यांना ज्या पद्धतीने विकासाची कल्पना आहे त्याच्या पलीकडे जाऊन फक्त राजकारण करणारे तुम्ही, या सगळ्याचं उत्तर सुद्धा आपण सगळेजण लोकांच्या बरोबर घेऊन जाऊया अशा पद्धतीची विनंती करतो. मतदारसंघातल्या प्रत्येक वाडी वस्तीतल्या प्रत्येक माणसाच्या विकासासाठी अत्यंत चांगल्या पद्धतीनं महायुतीचं सरकार कटिबद्ध होऊन काम करते. ते सगळंच्या सगळं काम लोकांच्यासाठी घेऊन जाऊया. अत्यंत चांगल्या पद्धतीनं लोकांना आपली भूमिका पटवून देऊया. या सगळ्या भूमिकेच्या माध्यमातून अतिशय चांगल्या पद्धतीने केलेल्या कामाच्या माध्यमातून भविष्य काळातला सुद्धा, जनतेच्या काळजातला भविष्य काळामध्ये सुद्धा अत्यंत चांगल्या पद्धतीने गतिमान विकास करण्यासाठी आपण सगळेजण पुढे जाऊया अशा पद्धतीची विनंती करतो. या मतदारसंघातल्या प्रत्येक माणसाचा विश्वास भविष्य काळामध्ये सुद्धा तेवढ्याच ताकदीनं आणि शक्तीनं पुढे घेऊन जाण्यासाठी आपण सगळेजण कटिबद्ध होऊन काम करूया एवढीच विनंती करतो. अत्यंत चांगल्या पद्धतीने या मतदारसंघातली प्रत्येक माणसं आपल्या सगळ्यांच्या समवेत आहेत. कोण कुठं आहे, कसा कुठं आहे याच्यापेक्षा सुद्धा विकासासाठी आपल्या सगळ्यांना अत्यंत चांगल्या पद्धतीचं काम करायचं आहे आणि तेच भूमिका घेऊन आपण सगळेजण पुढे जातोय. व्यासपीठावर उपस्थित असणारे आदरणीय मुन्ना माडिक साहेब असतील, आदरणीय संजय दादा मंडलिक साहेब असतील, आदरणीय चंद्रकांत दादा पाटील साहेब असतील, आदरणीय अरुणरावजी डोंगळे साहेब असतील, आदरणीय अशोकरावजी आमचे अशोकांना चराटे असतील, सन्मान्य बाळासाहेब नवणे असतील, सुभाष बापू असतील, आदरणीय जालंधर पाटील साहेबांच्या बरोबर सरांच्या बरोबर काम करणारे शेतकरी संघटनेचे तमाम सगळे कार्यकर्ते नेते असतील, अनेक माणसांच्या बरोबर अत्यंत चांगल्या पद्धतीनं सर्व लोकांना बरोबर घेऊन काम करूया आणि या मतदारसंघाचा भविष्य काळामध्ये सुद्धा अपेक्षित नव्हे तर त्याच्याही पेक्षा खूप चांगल्या पद्धतीनं विजय मिळवण्यासाठी आपण सगळेजण पुढे जाऊया एवढी विनंती करतो आणि थांबतो. जय हिंद, जय महाराष्ट्र.